गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड हॅपी न्यू इयर. बट हा व्लॉग न्यू इयरचा नाही आहे. हा माझा व्लॉग आहे 31 डिसेंबरचा. मी 2 दिवस इनॅक्टिव्ह होती. न्यू इयर सगळ्यांसाठी सेम नसतो. माझ्यासाठी चांगला पण नव्हता, खराब पण नव्हता. इट वॉज न्यूट्रल. मग त्याच्यानंतर आज जेव्हा दुकान ओपन केल्यापासून मॉर्निंगपासून हे ट्रक किंवा मिनी ट्रक असे उभेच होते. देन मी हे अंडा राईस आणलेलं फॉर लंच दुकानात खायला. त्याच्यानंतर मी एक शो द कन्फेशन ऑफ मर्डर असंच काहीतरी आहे ना, आय फॉरगॉट, बट एवढा भारी सिरीज आहे ना ऑन नेटफ्लिक्स. इट्स अ कोरियन मूवी. भारी होतं ते. ते बघत एन्जॉय करत होती. अँड देन त्याच्यानंतर दक्ष आला मला भेटायला. दक्ष किती क्यूट आहे यार, असं वाटतं त्याला खाऊनच टाकू मी. मग त्याच्यानंतर त्याला एवढी झोप आली, तो माझ्या लॅपवरच झोपला. मग आम्ही इव्हनिंगला घरी गेलो. आम्ही विचार केला आम्ही काय मागवणार नाही बाहेरून. आम्ही फिश आणलेलं. सो एक सुरमईसारखी एक कुठली मच्छी होती माहीत नाही. देन पापलेट अँड बोंबील भेटलेलं, ते मस्त फ्राय केलं. मी आणि विशाल 31ला अवॉइड करतो बाहेरून मागवायचा, बिकॉज ऑर्डर ते लोक खूप हे करतात अँड देन प्रॉपर देत नाहीत ऑर्डरमध्ये. अँड देन खूप बेकार टेस्ट पण येतं, असं आम्ही एक्सपिरियन्स केलेलं म्हणून. अँड येस, आय फॉरगॉट टू मेन्शन की दुकानात मी पोरांना पिझ्झा पार्टी दिलेली. माय दिस 3 क्यूट जेवेक, प्रिशा आणि आरोही यांना मी पिझ्झा पार्टी दिलेली. मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या दिवाळीत जेवढे पण फटाके उरलेले ते आम्ही फोडले 31st नाईट. आणि माझी तर खूप फाटते, मी तर नाही काही फोडले. सो गाईज, हॅपी न्यू इयर टू ऑल. मे दिस न्यू इयर ब्रिंग more and more prosperous, it may be more prosperous, success, bring you more money, good life, love and happiness to everyone. Okay, bye, take care guys, enjoy this year to the fullest.